नमस्कार मला मित्रांनो, तयार झाले कोथिंबीर या एक रसा टाकावी. रसा उकळून तयार आहे, तरी काढायची. आज सकाळ सकाळ 2चा बेते 2चा किती 2 आणि बघा 200 लिटर आज रसा बनवला आहे. तुम्ही 200 लिटर फुल पातेल बनवलं आहे. आज इकडे सूप पण दाखवा, उकाळले बघा. सूप कमीत कमी 80 लिटर सूप बनवलं या, आहे का. मस्त मध्ये एक ग्रेव्ही काढून ठेवली. आपल्याकडे फ्राय पण मिळतो, स्पेशल ताटाला फ्राय द्यावा लागतो आपल्याला. त्यामुळे हा फ्रायला ही पण काढून ठेवले, ग्रेव्ही पण काढून ठेवले ना. अशा प्रकारे आता 12ला कंप्लीट सगळं तयार झाले. आता लगेचच आपलं जेवण चालू झाले. आता आपण गिरायची वाट बघायची, चिकन भाजी तयार करायची. चिकन पण शिजवून ठेवलं या मस्त मध्ये. तर या मित्रांनो, लवकर आजचा दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला संध्याकाळी पाहायला मिळेल. आता अजून पण बरंच काय व्हिडिओ आहे. कट 2 संपले. एवढंच राहिले 2 म्हणलं का, एवढं राहिले. आता सकाळी आणले 2 15 फूट राहिले. 10-15 तास राहिले. 2 पुढं संपल्या जातात. तरी पण तुम्हाला 200 लिटर असा पण अर्ध पातेलं गेलं खाली बसा. 2 मोगडाला कमी कमी 100 लिटर रस्सा गेला. 100 लिटर रस्सा बनवला होता. 100 लिटर रस्सा संपला. अशा पद्धतीने आता मी परत आणखीन एकदा आता एक बोकडा आणायला चालू परत. लगेच निघाले बघा. तुम्ही तुझ्या काय म्हणते संपलं मटण, आता दुसरं बोकडा आणायला चालू. रेश्मा अहो मालकीन आले. 2 बोकडं सकाळी आणलेली संपली की ना. हे काय निघाले आता, लगेच निघाले ज्येष्ठ घेऊनच चालू. आता जायचं बोकड चॉईस करणार बोकडाचा. मी तिथे गेल्यावर कसलं पाहिजे किती पाहिजे आपल्याला साधारण अजून तुम्हाला सांगतो 15 किलोपर्यंत लागेल. सकाळ जण 2 तर गेले. आता 100 लिटर रस्सा सापलाय जवळजवळ. सूप पण अजून राहिले. आता जातो आता मोठे कमीत कमी 13 किलो पर्यंत तरी म्हणजे. आणि कसं असतं 13-14 किलोच्या आधीच बोकडं खायला चांगले लागतात. आणि लैनीपासून आणायचं शिजायला ताण देतं. आणि कसं 13-14 किलोच्या आसपास राहिलेलं नाही, चवीला पण एक नंबर लागतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगायचं म्हणजे कसं रेशमा व्हिडिओला कमेंट येतात. लोकांनी म्हणजे असं करते की ट्रोल करा, पण असू दे मित्रांनो, आम्ही पुढे पाहिजे. ते काय म्हणतात असं विषय झाले असं दिवसातून ह्याच प्रवासातून इथपर्यंत आलोय आणि इथनं अजून लय पुढे जायचंय आम्हाला. लय ह्याच्यातून इतक्यापर्यंत पोहोचतोय. आम्ही वेब सिरीज सुद्धा अशी चालवायचो. वेब सिरीज बाकी वेब सिरीज काम करतो. कसं थोडं आमचं थोडं सगळी फॅमिली त्यामुळं जी कॅरेक्टर होती का ती राहिली नाही. ती आता मग ते हॉटेल चालू केलं. तर हॉटेल चालू केल्यानंतर मग बरेच जण कमेंट टाकते, कोण टाकते काय टाकते की जे टाकते त्याला आम्ही बोलतोय हे कळत असं. आणि कसं कोण कसं कमेंट टाकते त्या कसं आहे माणसाने पण थोडं विचार करायला बाबा आपण पण काय शिकता येईल, आमचं पण काय शिकत असेल आम्हाला टाका कमेंट. आम्ही टाकलं की विनाकारण कमेंट आपण माणसाचं टाळकं काहीतरी लोकांना हे असतं करू द्या, नाही काय जाण त्यावेळेला सगळ्यांना शक्ती देतो. आणि कमेंट टाकून काय करू आमच्या काही नाही सांगतो. आणि व्हिडिओ बघणार पण कमेंटकडे जास्त लक्ष देऊ नका. तुम्हाला जर काही खरं म्हणजे असं काही वाटत असलं तर खरंच नाही कधी पण भेटते, कधी पण भेट द्या. आणि तिथून पुढे मग आम्हाला बघा काहीच अडचण नाही. मित्रांनो हा आपला ब्लॉग आहे, बघा कसा वाटला बघा. आणि आपल्या चॅनलवर नवीन कोण असेल तर रेश्मा सांगतेला सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि मस्त काहीतरी छान कमेंट टाका आणि लाईक करा. ओके बाय. सकाळची 2 संपली आणि आता 3रं शिजाय घालतोय. तुम्ही म्हणता काहीतरी सांगता आपण काहीतरी नाही मित्रांनो, खरं तेच असतं. हे बघा होता चरबी, जिगरी आणि खूर
तळून घेतोय कसलं मटण टाकायचे मटण टाकायचं टाकलेलं नव्हतं. झालं आता ह्याचाच एक उभा आहे.